नमस्कार. स्वामी प्रगट दिनानिमित्त दत्त महाराज, स्वामी महाराज यांची 11 दिवसांची कोणती सेवा करावी, कोणत्या सेवा कराव्यात, प्रगट दिनानिमित्त गुरुचरित्र पारायण करावं का, याबद्दल माहिती बघू. 20 मार्च 2026ला स्वामी प्रगट दिन आहे. या 11 दिवसांच्या कालावधीत तुम्ही गुरुचरित्र पारायण केलं तरीही चालतं, तुम्ही पारायण करू शकता. गुरुचरित्रातला अध्याय 14वा आणि 18वा अध्याय तुम्ही वाचू शकता. प्रगट दिनानिमित्त 7 दिवसाचं पारायण तुम्ही करू शकता. 18 तारखेला अमावस्या सुरू होऊन ती 19 तारखेला संपणार आहे. अमावस्येच्या दिवशी पारायणाचं पठण आपण करू शकतो, पण पारायणाची सुरुवात आणि सांगता करायची नसते. म्हणून व्हिडिओ बघितल्यानंतर तुम्ही पारायणाला सुरुवात करा, म्हणजेच पारायणाची सांगता अमावस्ये अगोदर करता येईल. म्हणजेच अमावस्ये अगोदर पारायणाची सांगता करावी. प्रगट दिनानिमित्त 7 दिवसाचं शक्य होत असेल तर 3 दिवसाचं पारायण तुम्ही केलं तरीही चालतं. 11 मार्च किंवा 11 मार्च अगोदर तुम्ही स्वामी चरित्र सारामृत पारायणाला सुरुवात करू शकता. 11 दिवस 11 वेळा घोरकष्टोद्धारण स्तोत्राचं पठण करू शकता. एक श्लोकी गुरुचरित्र तुम्ही म्हणू शकता. करुणात्रिपादी पण तुम्ही वाचली तरी पण चालेल. रोज तुम्ही स्वामी चरित्र सारामृताचं एक पारायण करू शकताच, म्हणजेच रोज 11 दिवस 21 अध्याय वाचावे. तुम्हाला पारायण करणं शक्य नसेल तर श्री स्वामी समर्थ मंत्राचा 11 माळी जप करावा. 11 वेळा रोज तारक मंत्र पण तुम्ही म्हणू शकता. यापैकी जी सेवा करणार आहात ती सेवा रोज 11 वेळा करायची आहे. म्हणजेच तारक मंत्र आणि श्री स्वामी समर्थ या 2 सेवा. जशी जमेल, जितकी जमेल तेवढी सेवा करण्याचा प्रयत्न करा. ज्या सेवा सांगितलेल्या आहेत त्यापैकी तुम्ही कोणतीही सेवा करू शकता. जी सेवा करणं तुम्हाला शक्य होईल ती सेवा केली तरीही चालतं. प्रगट दिनानिमित्त दत्त महाराजांची, स्वामी महाराजांची जास्तीत जास्त सेवा करण्याचा प्रयत्न करा. ब्रह्मांड नायकांची आपण सेवा करत आहोत. महाराज कधीही कुणाचं काहीही ठेवत नाही. म्हणून जास्तीत जास्त सेवा करा. धन्यवाद सर्वांना. श्री स्वामी समर्थ.